तर आता आपण सोल्युशन बघूया. ठीक आहे, तर हा आपला प्रोफार्मा आहे. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट अँड नेक्स्ट बॅलन्स शीट. ठीक आहे, तर आता क्वेश्चन बघूया आपण. काय म्हटलं आहे सर्वात पहिले, इशूड अँड कॉल्ड अप कॅपिटल. इशूड अँड कॉल्ड अप कॅपिटल कुठे येणार? बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर आहे, तर इथे इशूड अँड कॉल्ड अप कॅपिटल किती? 1 लाख इनर मध्ये. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, कॉल्स इन अरियर्स. ठीक आहे, कॉल्स इन अरियर्स काय म्हटलंय आपण, -7 म्हणजे मायनस लायबिलिटी मधून मायनस. कॉल्स इन अरियर्स कुठनं मायनस करतो आपण? शेअर कॅपिटल मधनं मायनस किती? 6000. ठीक आहे, 6000 मायनस. ठीक आहे, किती येईल आउटर मध्ये? 94,000. ठीक आहे, 94,000 काय आले आउटर मध्ये. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड कुठे येणार? रिझर्व्स अँड फंड्स मध्ये. ठीक आहे, रिझर्व्स अँड फंड्स मध्ये काय येणार? ठीक आहे, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. ठीक आहे, तर याच्यावर सुद्धा आपल्याला काय होती, एक ऍडजस्टमेंट होती. बघा कोणती? नंबर 5 वाली, ट्रान्सफर ऑफ ₹1000 टू डेव्हलपमेंट फंड. ठीक आहे, तर काय करू आपण, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडची जी अमाऊंट आहे ती कुठे घेऊ? इनर कॉलम मध्ये. ठीक आहे, सोबतच काय करू आपण, प्लस काय करू, हे 1000. बरोबर आहे, प्लस डेव्हलपमेंट फंड 1000, आउटरला 6000. ठीक आहे, तसंच इथे आपलं सुटलं होतं रिझर्व फंड. ठीक आहे, तर रिझर्व फंडची एंट्री काय येईल, रिझर्व फंड. रिझर्व फंडवर कोणती एखादी हे आहे का ऍडजस्टमेंट? बघून घ्या बरं. तर इथे कुठे त्याची ऍडजस्टमेंट नाही आहे. ठीक आहे, पण रिझर्व फंड आपण काय करू, इनर कॉलम मध्ये लिहून घेऊ. ठीक आहे, कारण काय की एक एंट्री आहे बघा, स्टॅट्युटरी रिझर्व फंड. ठीक आहे, आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्व फंड काढावा लागतो ॲज पर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. किती काढावा लागतो? 1/4. बरोबर आहे, 1/4. ठीक आहे, तर तो कशावर कॅल्क्युलेट करावा लागतो आपल्याला? नेट प्रॉफिटवर. ठीक आहे, तर त्याची एक एंट्री काय होईल, कुठे जाणार, P&L अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट साईड, आणि दुसरी एंट्री रिझर्व फंड मध्ये ऍड होणार.
ठीक आहे. रिझर्व्ह फंड मध्ये काय होणार, ती ऍड होणार. ठीक आहे. बरं, याची डेव्हलपमेंट फंडची दुसरी एंट्री कुठे येणार? डेव्हलपमेंट फंडची दुसरी एंट्री आपण काय घेतलं होतं, कुठे म्हटलं होतं आपण? नंबर 5. ठीक आहे. तर कुठे येणार? PNL अप्रोप्रिएशन अकाउंटला, PNL अप्रोप्रिएशन अकाउंटला काय होणार, ती डेबिट होणार. ठीक आहे. टू डेव्हलपमेंट फंड किती? 1000. ठीक आहे. आलं लक्षात? आता नेक्स्ट आहे ओपनिंग स्टॉक ऑफ कन्झ्युमर गुड्स. तर याची ओपनिंग स्टॉकची एंट्री कुठे जाते? ट्रेडिंग अकाउंटला, डेबिट साइड. टू ओपनिंग स्टॉक ऑफ कन्झ्युमर गुड्स किती? 1,12,500. ठीक आहे. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरची एंट्री कुठे जाते? बॅलन्स शीट ला असेट साइड. ठीक आहे. तर फिक्स्ड असेट्स च्या अंडर फर्निचरची अमाऊंट काय आहे? 53,000. ठीक आहे. तर 53,000. ठीक आहे. नंतर आहे एज्युकेशन फंड. ठीक आहे. तर एज्युकेशन फंडची एंट्री आपण कुठे घेतली होती? नंबर 7 म्हणजे लायबिलिटी साइड. ठीक आहे. एज्युकेशन फंड किती? 8,000. याच्यावर एक कुठली एंट्री होती का, ऍडजस्टमेंट होती का? नाही आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट आउटर मध्ये लिहायचं 8,000. नंतर क्रेडिटर्स फॉर परचेस. हे कशात येते? आपल्या करंट लायबिलिटी मध्ये. ठीक आहे. कशात येते? करंट लायबिलिटी मध्ये. तर इकडे हेडिंग देऊ आपण करंट लायबिलिटीज. ठीक आहे. क्रेडिटर्स फॉर परचेस किती? 20,000. ठीक आहे. नंतर बघा सनरे डेटर्स कुठे येतात? असेट साइडला. ठीक आहे. असेट साइडला कशात येतात? करंट असेट्सच्या हेडिंग अंडर मध्ये. ठीक आहे. करंट असेट्सच्या अंडर मध्ये सनरे डेटर्स. काय अमाऊंट आहे याची? 30,000. ठीक आहे. 30,000. नंतर बघा कमिशन पेएबल कुठे घेतलं होतं आपण? लायबिलिटी साइड. ठीक आहे. तर याची एंट्री कुठे येणार? अदर लायबिलिटीज अँड
प्रोव्हिजन्सच्या अंडरमध्ये येणार. ठीक आहे. काय? कमिशन पेएबल. कमिशन पेएबल किती? 5000. ठीक आहे. नंतर बघा काय आहे, सॅलरीज. ठीक आहे. आणि सॅलरीजवर काय होती, काही ॲडजस्टमेंट्स पण होत्या, एक आउटस्टँडिंग आणि दुसरी ॲडव्हान्सची. तर आपण सॅलरीज कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. तर टू सॅलरीज किती आहे? 75,000. 75,000. तर पहिली एंट्री ॲडजस्टमेंट काय होती? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची. ठीक आहे. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹2000. तर हे काय करू आपण? सॅलरीमध्ये ॲड करू. ठीक आहे. प्लस आउटस्टँडिंग सॅलरी किती? 2000. ठीक आहे. अजून दुसरी एंट्री काय होती त्याची ॲडजस्टमेंट काय होती? ॲडव्हान्स सॅलरी पे केली होती आपण. ठीक आहे. तर ही ॲडव्हान्स सॅलरी काय करू आपण? मायनस करू. ठीक आहे. मायनस ॲडव्हान्स सॅलरी. ठीक आहे. 3000. किती आले आउटरमध्ये? 74,000. ठीक आहे. नंतर बघा काय म्हटलं आहे, कमिशनची एंट्री कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. ठीक आहे. टू कमिशन किती? 27,000. ठीक आहे. नंतर रेंट अँड टॅक्सेसची एंट्री कुठे येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ठीक आहे. टू रेंट्स अँड टॅक्सेस. ठीक आहे. किती म्हटलं आहे? 26,000. तर इनरमध्ये 26,000. ठीक आहे. तर याच्यावर पण काय होती ॲडजस्टमेंट होती रेंटवर. आउटस्टँडिंग रेंट होता आपला किती? 1000. ठीक आहे. तर याची एंट्री कुठे येणार? प्लस आउटस्टँडिंग रेंट किती होता? 1000. ठीक आहे. टोटल बाहेर 27,000. ठीक आहे. तर आता या आउटस्टँडिंग रेंट आणि आउटस्टँडिंग सॅलरी ची एंट्री कुठे जाणार? लायबिलिटी साईडला, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये. ठीक आहे. आउटस्टँडिंग सॅलरी किती होती? 2000. आणि दुसरी एंट्री रेंटची, आउटस्टँडिंग रेंट 1000. ठीक आहे. तसंच ॲडव्हान्स सॅलरीची एंट्री कुठे जाणार? असेट साईडला. ठीक आहे. असेट साईडला. ठीक आहे. कशामध्ये? लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये. ठीक आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या अंडर काय जाईल? ॲडव्हान्स एम्प्लॉई सॅलरी किती?
3000. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय होतं, बोनस टू एम्प्लॉई. बोनस टू एम्प्लॉई कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ठीक आहे. टू बोनस टू एम्प्लॉई. ठीक आहे. किती, 5500. ठीक आहे. नंतर पोस्टेज. ठीक आहे. पोस्टेज पण कुठे येणार, टू पोस्टेज कुठे, 10,000. ठीक आहे. नंतर डायरेक्टर्स मीटिंग एक्सपेन्सेस, हे पण कुठे येणार, नंबर 3 म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ठीक आहे. टू डायरेक्टर्स मीटिंग एक्सपेन्सेस किती, 2500. ठीक आहे. नंतर ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स कुठे येणार, डेबिट साइड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिन्स किती, 2000. ठीक आहे. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती, 4000. ठीक आहे. नंतर डिविडंड पेड फॉर 2008-9. ठीक आहे. तर याची एंट्री कुठे जाणार, डिविडंड पेड फॉर 2008-9, याची एंट्री P&L अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. टू डिविडंड पेड किती, 4700. ठीक आहे. नंतर ऑडिट फी. ऑडिट फी कुठे आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. टू ऑडिट फीज किती, 4000. ठीक आहे. नंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट याची एंट्री कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला. ठीक आहे. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. काय अमाऊंट आहे, 10,000. तर इनर मध्ये काय करू आपण, 10,000 लिहून घेऊ. याच्यावर काय होती, ॲडजस्टमेंट होती. कुठे आहे, इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट ₹2000. ठीक आहे. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करू आपण, हे जे 2000 आहे हे काय करू आपण, ॲड करू. ठीक आहे. प्लस ॲक्रूड इंटरेस्ट किती, 2000. आउटर मध्ये काय येणार,
12,000. ठीक आहे. आणि याची दुसरी एंट्री कुठे जाणार? असेट साइड. बरोबर आहे. तर असेट साइडला, ठीक आहे, असेट साइडला ॲक्र्यूड इंटरेस्ट म्हणून किती? 2,000. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. कधीचा? 31/3/2008चा. ठीक आहे. मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट होता तो यावर्षी काय केला आहे त्यांनी, दाखवला आहे. ठीक आहे. तर तो कुठे येणार? P&L अप्रोप्रिएशन अकाउंटच्या कुठे येईल? क्रेडिट साइडला. ठीक आहे. म्हणजे इथे P&L अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट साइडला. टू नेट प्रॉफिट ऑफ प्रीवियस इयर. ठीक आहे. किती आहे? 56,500, 56,500. ठीक आहे. तर याची एंट्री 56,500. ठीक आहे. नंतर इक्विपमेंट्स कुठे येतात? असेट साइड, करंट असेट्स. इक्विपमेंट्स किती? 18,000. ठीक आहे. तर 18,000. ॲडमिशन फी कुठे येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. ठीक आहे. टू ॲडमिशन फीज. ठीक आहे. काय आहे? क्रेडिट बॅलन्स आहे त्याचा, म्हणजे काय? आपली इन्कम. तर 500. परचेस ऑफ गुड्स. परचेस कुठे येते? ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे. तर त्याची परचेस ऑफ गुड्स किती अमाऊंट आहे? 15,85,000. ठीक आहे. नंतर आहे कॅरेज अँड कुली चार्जेस. कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. कुली चार्जेस 40,000. ठीक आहे. नंतर इन्व्हेस्टमेंट कुठे येणार? असेट साइड. ठीक आहे. अंडर द हेडिंग इन्व्हेस्टमेंट. किती? 1 लाख, 1 लाख. ठीक आहे. नंतर सेल्स कुठे येते? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बाय सेल्स, सॉरी, इथे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला बाय लिहावं लागेल, चुकून झालाय माझ्या हातून. बाय. ठीक आहे. तसंच अप्रोप्रिएशन अकाउंटला सुद्धा बाय. ठीक आहे. तर बाय सेल्स 20,50,000.
ठीक आहे. नंतर बघा कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक कुठे येते? असेट साईडला, बरोबर आहे. तर कॅश इन हँड किती आहे? 14,800. 14,800. तसंच कॅश ॲट बँक कॅश ॲट बँक 1,50,000. ठीक आहे. हे काय झालं आपल्या ट्रायल बॅलन्स मधल्या एंट्रीज. सोबत आपण काय केलं होतं की काही ॲडजस्टमेंट्स पण घेऊन घेतल्या होत्या. जसं आपली आउटस्टँडिंगची एंट्री झाली, ठीक आहे. मग ॲडव्हान्सची पण एंट्री झाली आपली, इंटरेस्टची पण झाली, ठीक आहे. तर आता आपली कोणती बाकी आहे? डिव्हिडंड ट्रान्सफरची पण झाली आपली, क्लोजिंग स्टॉकची पण झाली. नाही, क्लोजिंग स्टॉकची व्हायची आहे आपली, ठीक आहे. तर आपल्या कोणत्या बाकी आहे आता? 1, 2 आणि 3, ठीक आहे. तर सर्वात पहिले काय करू आपण? डायरेक्टर्स रिकमेंडेड डिव्हिडंडची एंट्री घेऊन घेऊ, ठीक आहे. तर डिव्हिडंडची एंट्री कुठे येणार? 10% टू इट्स शेअर होल्डर. कशावर आपल्याला 10% डिव्हिडंड काढायचा आहे? तर शेअर कॅपिटलवर. म्हणजे 1 लाखावर काय करायचं आहे आपल्याला? 10% आपल्याला काय करायचं आहे? डिव्हिडंड द्यायचा आहे, ठीक आहे. तर ठीक आहे. तर बघा, नेहमी आपण काय करतो, जे डिव्हिडंड असते ते आपण पेडअप कॅपिटलवर दिल्या जाते, ठीक आहे. तर आता आपलं पेडअप कॅपिटल किती आहे बघा पहिले. जे पेडअप कॅपिटल आहे आपलं, पेडअप कॅपिटल किती आहे? 94,000, ठीक आहे. आपण काय केलं? कॉल इन अरियर्स जे होते हे काय केले आपण? मायनस केले. त्याच्यानंतर काय आहे की हा जो आपला 94,000 आहे हा काय झाला? आपला पेडअप कॅपिटल झाला, ठीक आहे. याच्यावर आपण काय करू? 10% डिव्हिडंड देऊ, ठीक आहे, शेअर होल्डर्सला. तर याची एंट्री काय येणार? P&L अप्रोप्रिएशन डेबिट साइड टू प्रपोज्ड डिव्हिडंड, ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं 10% ऑन कॉल्ड अप कॅपिटल, ठीक आहे. तर 94,000चा 10% 9,400, ठीक आहे. हा काय झाला आपला? डिव्हिडंड. नेक्स्ट काय म्हटलं आहे? चार्ज 5% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, ठीक आहे. तर फर्निचरची अमाऊंट काय आहे? फर्निचरची अमाऊंट 53,000 आहे, ठीक आहे. याच्यावर काय करायचं आहे आपल्याला? 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. तर याची एंट्री कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, ठीक आहे. किती? 53,000 वर 5%, बरोबर आहे. 53,000 वर 5% किती येईल? 2,650, ठीक आहे. 2,650. याची दुसरी एंट्री कुठे येईल? लायबिलिटी साइड काय म्हणून? डेप्रिसिएशन फंड. किती? 2,650,
ठीक आहे. नंतर मग आपली लास्ट एंट्री कोणती राहिली होती? क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉकची एंट्री राहिली होती आपली. तर क्लोजिंग स्टॉकची एक एंट्री कुठे येते? असेट साइड. क्लोजिंग स्टॉक किती म्हटलंय? 1,25,000. ठीक आहे, तर 1,25,000. ठीक आहे, याची दुसरी एंट्री कुठे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक 1,25,000. ठीक आहे, तर आता काय झालं? आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्सही झाल्या आहेत आणि ट्रायल बॅलन्स मधले सगळे आयटम्स पण झाले आहेत. ठीक आहे, तर आता काय करू? आपण एक एक अकाउंट क्लोज करत जाऊ. ठीक आहे, तर आता सर्वात पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू आपण. ठीक आहे, तर 20,50,000 प्लस 1,25,000. ठीक आहे, किती होईल? 21,75,000. आणि डेबिट साईडची टोटल येईल का तेवढी? करून बघा. 15,85 प्लस 40,000 किती? 17,37,500. ठीक आहे, तर हे क्रेडिट साईडचे टोटल किती येत आहे? 21,75,000. तर 21,75,000. ठीक आहे, 21,75,000. तर आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला? 2. ग्रॉस प्रॉफिट किती? 4,37,500. ठीक आहे, हा ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करू? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बाय ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, किती? 4,37,500. ठीक आहे, तर आता क्रेडिट साईडची आणि डेबिट साईडची टोटल. तर क्रेडिट साईडची टोटल किती येईल? 4,37,500 प्लस 12 प्लस 500 किती? 4,50,000. ठीक आहे, तसंच 4,50,000 टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती येईल आपलं? 2,91,350. ठीक आहे, हे काय झालं आपलं नेट प्रॉफिट. तर हे नेट प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करू? प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला बाय नेट प्रॉफिट ऑफ करंट इयर. किती? 2,91,350. ठीक आहे, तर आता बघा, आपल्याला एक एंट्री इथे करायची होती. कोणती? टू स्टॅट्युटरी रिझर्व फंड. ठीक आहे, तर ही जी एंट्री आहे ही क्वेश्चन मध्ये दिलेली असो
किंवा नसेल दिलेली तरी काय करावं लागेल आपल्याला, ही एंट्री करावं लागेल. ठीक आहे. तर स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड आपण कशावर कॅल्क्युलेट करतो, नेहमी नेट प्रॉफिटवर. ठीक आहे. तर 1/4 ऑफ 291 350. ठीक आहे. तर काय येईल याची अमाऊंट, 72,838. ठीक आहे. 838. ठीक आहे. तर आता क्रेडिट साईडची टोटल आणि डेबिट साईडची टोटल. ठीक आहे. तर क्रेडिट साईडची टोटल काय येत आहे आपली, 3,47,850. ठीक आहे. सोबतच इकडे पण 3,47,850. ठीक आहे. अकाउंट क्लोज. आणि इकडे 2 बॅलन्स कॅरीड डाऊन किती येणार, 2,59,912. ठीक आहे. 2,59,912. सॉरी, 2,59,912. ठीक आहे. तर हा जो बॅलन्स आहे हा कुठे जाणार आता, हा कुठे ट्रान्सफर होणार, लायबिलिटी साईडला. ठीक आहे. कुठे ट्रान्सफर होणार हा, लायबिलिटी साईडला. ठीक आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,59,912. ठीक आहे. तर आता बघा, रिझर्व्ह फंडची आपण काय केलं होतं, इनरमध्ये घेतली होती टोटल अमाऊंट. ठीक आहे. तर इथे काय करू आपण, ॲड स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड, स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड आपण इकडे घेतला होता बघा, इकडे कॅल्क्युलेट केला हा पीएल अप्रोप्रिएशन अकाउंटला आपण कॅल्क्युलेट केला होता किती, 72,838. ठीक आहे. 72,838. ठीक आहे. तर याची टोटल काय येणार, 87,838. ठीक आहे. सोबतच अजून एक एंट्री होती, कोणती, प्रपोज डिव्हिडंडची. ठीक आहे. प्रपोज डिव्हिडंडची एक एंट्री होती. ठीक आहे. ती पण कुठे येईल, आपली लायबिलिटी साईडला. ठीक आहे. प्रपोज डिव्हिडंड. ठीक आहे. प्रपोज डिव्हिडंड किती, 9,400. ठीक आहे. तर आता असेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची टोटल करून घ्यायची. ठीक आहे. काय येणार, 4,95,800. ठीक आहे. 4,95,800. ठीक आहे. तर बॅलन्स शीटची जी टोटल आहे ती काय झाली पाहिजे, असेट साईड आणि लायबिलिटी साईडची टोटल सेम आली पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच काय म्हणू, आपली बॅलन्स शीट जी आहे ती टॅली झाली. ठीक आहे. तर
नेक्स्ट लेक्चरमध्ये पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. थँक्यू.